ते असे उमेदवार दिले ते स्थानिक सुद्धा नाहीये तिथले. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब पूर्णपणे मॅरिड झालेले आहेत. असे उमेदवार दिले ज्यांच्याकडे कोणतंही काँग्रेसचं साधं सदस्यत्व सुद्धा नाहीये. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आता नुकतंच छाननी देखील झाले, उमेदवारी अर्ज भरणं देखील झालेत आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रिया मारुतराव पोहरे, ज्या की वार्ड क्रमांक 1 तरोडा मधून अ साठी निवडणूक लढवत आहेत. एकंदर पाहायला गेलं तरी अगोदर आपण त्यांच्याशी संवाद साधला होता, त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते, परंतु आज त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवत आहेत. एकंदरीत या संदर्भात काय काय घडामोडी झाल्या, काय या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार ताई, एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यावेळेस आम्ही अगोदर तुमची मुलाखत देखील घेतली होती, त्यावेळेस तुमच्याकडे पंजाब होता, आज तुमच्याकडे राष्ट्रवादी आहे. ही वेळ नेमकी तुमच्यावर कशी आहे, काय सांगाल बरं? मी 10 वर्ष झालं काम करते काँग्रेस पक्षामध्ये आणि माझा भाऊ तुषार मारुतीराव पोहरे लहानकर जो युथ काँग्रेस पासनं सरचिटणीस ते महासचिव असा त्याने तो प्रवास आपल्या नांदेडच्या काँग्रेस पक्षामध्ये त्याने राबवताना आपण त्याला बघितलेलं आहे. तर आम्ही इतके वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ पणाने आमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित राहून काँग्रेस पक्ष कसा वाढवता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊन आम्ही काम केलेलं आहे. तरी सुद्धा आमची जी उमेदवारी आहे ती डावून आमच्या समोर जे उमेदवार दिलेले आहेत ते असे उमेदवार दिले ते स्थानिक सुद्धा नाहीये तिथले. आमचं तथागत नगरमध्ये स्वतःचं घर आहे, आम्ही तिथले स्थानिक आहोत आणि मी उच्च शिक्षित महिला आहे. असे उमेदवार आमच्या समोर काँग्रेस पक्षाने दिले ज्याने आतापर्यंत जे इंटरव्ह्यू झालेले होते ते यांनी इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले नाहीत. असे उमेदवार दिले ज्यांच्याकडे कोणतंही काँग्रेसचं साधं सदस्यत्व सुद्धा नाहीये, ते काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत किंवा पदाधिकारी सुद्धा नाहीये. तर असे उमेदवार तिथे दिलेले आहेत. मला तर वाटते आमचे खासदार काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब पूर्णपणे मॅरिड झालेले आहेत अशोकराव चव्हाण साहेबांसोबत, जेणेकरून त्यांनी जी यादी दिली तीच यादी ह्यांनी पुढे पाठवलेली आहे. हेच उमेदवार द्या आणि पुढे हे करा. त्यांना स्ट्रॉंग उमेदवार प्रबळ दावेदार नकोच आहे, जेणेकरून त्यांना काँग्रेस संपवायची आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार तिथून निवडूनच आणायचे नाहीयेत, काँग्रेस इथे संपवायचे. स्थानिक काँग्रेस सध्या बघितलं तर संपलेलीच आहे, त्याला फक्त कुलूप लावून घरी बसायचं एवढंच बाकी उरलेलं आहे. नक्कीच. एकंदरीत ज्यावेळेस तुम्हाला 3 पर्यंत एबी फॉर्म मिळणार होता, काय म्हणजे त्यांनी एबी फॉर्म येणार आहे म्हणून सांगितलं होतं का नाहीच म्हणून सांगितलं होतं? नाही, त्यांनी आम्हाला 3 पर्यंत आम्हाला वाट बघवत ठेवलं की एबी फॉर्म आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही प्रबळ दावेदार आहे, तुम्ही इंटरव्ह्यू दिले, तुमचं काम आहे पक्षामध्ये, तुम्ही एवढं वर्ष काम करताय, तुम्ही दावेदार आहात. आणि आम्हाला सगळ्या आमच्या अध्यक्षांनी वगैरे सांगितलं होतं की तुम्हीच प्रबळ दावेदार आहात, तुमच्या अपोजिट तिथे कोणीही नाही. बट ज्या वेळेला त्या लास्टच्या मोमेंटला यांनी आमची दावेदारी नाकारून अशा लोकांना दिले ज्याने कालपर्यंत तुम्ही जर बघितले तर कालपर्यंत त्यांनी अशोकराव चव्हाणांचे म्हणजे भाजपाचे रिपाई आणि शिवसेनेचे पोस्टरबाजी बॅनरबाजी पूर्ण शहरभर पसरलेली होती आणि प्रभागाने ती बघितलेली, सगळ्यांनी ती बघितलेली. असे उमेदवार त्यांनी काँग्रेसने दिलेले. म्हणजे मग आम्ही इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम करतोय, आम्हाला काँग्रेस म्हणजे काय, काँग्रेसची विचारधारा म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आम्ही असताना ही लोक का? तर मला वाटतं की हे म्हणजे इथली जे काही काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी हे मला उत्तर देण्यासाठी त्यांनी त्यांची उत्तरं पण रेडी करून ठेवावेत. मी प्रत्येकाने ह्या गोष्टीचा जाब विचारणार आहे की माझी दावेदारी का त्यांनी नाकारली. बरं, यानंतर या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर तुम्ही तात्काळ राष्ट्रवादीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी एबी फॉर्म घेऊन उमेदवार देखील दाखल केले. एकंदरीत आता सध्या काय वाटतं, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही समाधानी आहात? नेमकं कशी आहे परिस्थिती? बरोबर, राष्ट्रवादी जो पक्ष आहे तोही पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. आम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा इतके वर्ष काम केले जो की पुरोगामी विचाराचा. तर त्याच कारणामुळे मी पुरोगामी विचाराचा जो पक्ष आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, जे आमचे प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत, ते एकमेव असे आहेत की अशोक चव्हाण साहेबांना भिडू शकतात. त्यांच्यासारखं नेतृत्व इथे नांदेडमध्ये नाहीये. आमचे अजितदादा सकाळी 7 वाजता तुमचे कामाच्या ठिकाणी ते हजर राहतात, ते रात्री 10 वाजेपर्यंत ते कामं करतात. आणि जर
त्यांनाच त्यांची काँग्रेस, इथली जी स्थानिक काँग्रेस संपवायची असेल तर मग या सगळे मिळूनच संपूया ना आपण. आपण मिळूनच संपूयात. तुम्हाला काँग्रेस संपवायची असेल, तुम्हाला चांगले दावेदार नको आहे, तर या मिळूनच संपूयात मग. आणि मी अशा आता सेक्युलर पक्षामध्ये आहे, जो माझा पक्ष आता सत्तेत आहे. मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे, माझी प्रभागाची कामे करायची. या पक्षात असो किंवा त्या पक्षात असो, मी माझी कामे व्यवस्थितरित्या, उलट मी आता अजून चांगल्या रीतीने करू शकेल. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आपण आज नगर परिषद निवडणुका बघितल्या, त्यामध्ये तुमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील फार मोठं यश मिळाले. लोहा असेल, कंधार असेल, उंडी असेल आणि बऱ्याच मुखेडला देखील मित्रपक्षाच्या सोबत सत्ता आली आहे. एकंदरीत राष्ट्रवादी मध्ये आल्यामुळे कुठेतरी अपेक्षा वाढल्यात. नक्कीच माझ्या खूप अपेक्षा वाढल्यात. आणि मला जे माझे विजन होतं, जे माझ्या प्रभागामध्ये मला गार्डन आणायचे आहेत, उद्यान आणायचे आहेत, क्रीडांगण बनवायची आहेत, प्रसाधन ग्रह, मी माझा जो विजन सांगितलं, मी पक्ष जरी बदलला तर माझं विजन तेच असणार आहे. आणि त्याच ताकदीने चिखलीकर साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचं काम करू. महानगरपालिकेमध्ये पाठवलं तर मी नक्कीच माझ्या प्रभागाला मी सुंदर, सुशोभित आणि छान बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच ताई, त्यासोबतच आपला प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपले नेमके प्रतिस्पर्धी कोण आहेत, आपल्याला नेमकं कोणाचं आव्हान आहे असं आपल्याला वाटतं? माझे आता बघितलं तर माझे प्रतिस्पर्धी मला कोणी वाटत नाही, कारण काँग्रेस संपलेलीच आहे. तर तर प्रतिस्पर्धी माझ्यासाठी म्हणजे अस्तित्वातच नाही असं मी म्हणू शकते. मी प्रबळ दावेदार आहे आणि मी कोणत्याही पक्षात असले तरी मी माझी बाजी मारणारच. आणि यावेळेस जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच निवडून येणार, हे मी ठामपणे आता सांगू शकते. नक्कीच नाही. त्यासोबतच आपण आताच प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या देखील घरून आले. एकंदरीत साहेबांनी काय सांगितलं, काय संदेश दिले? नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे काम करत आला ती कामं तुमची चालू ठेवा, प्रभागामध्ये जा आणि लोकांमध्ये जावा आणि तुम्ही तुमची जी कामं आहे ती चांगल्या प्रकारे चालू ठेवा, जेणेकरून आपल्याला सध्या जर बघितलं तर लोकांपर्यंत पोहोचणं, जनसामान्यांपर्यंत पोहोचणं हीच एक मोठी गोष्ट आहे आणि ते आम्ही करतच आहोत. एकंदरीत आपलं पूर्ण पॅनल देखील तयार आहे. एकंदरीत काय वाटतं, पॅनल एकजुटीने काम करेल? येस, आमचं पॅनल आता खूप मजबूत आहेत. आमच्यासोबत सगळे आमचे जे पॅनलचे जे काही मेंबर आहेत ते सुद्धा तेवढेच पॉवरफुल आहेत, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना युनिटीनं काम करायला एक पाठबळ मिळेल आणि आम्ही नक्कीच काहीतरी करूनच दाखवू यावेळेस. एकंदरीत अशी देखील चर्चा एक प्रभाग क्रमांक 1 म्हणजे आमदार बालाजी कल्याणकरांचा कुठं बालेकिल्ला असं समजा, ते स्वतः त्याच्या मुलाला देखील उभा केले, त्यामुळे आव्हान वाटते. मी आधीच्याही माझ्या बाईटमध्ये सांगितलं, मला त्यांच्याशी मी स्वतः कम्पेअरच करत नाही, कारण त्यांनी त्यांचे जे काही कामं केले ते जनतेला माहिती आहेत. जनता प्रचंड नाराज आहे त्यांच्यावरती आणि जनता यावेळेस त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवून देईल. आता एकंदरीत पाहायला गेलं तर तुमची तिरंगीन लढत होणार आहे असे देखील संकेत आहेत. त्यामध्ये नेमकं सुप्रिया पोहरेच सक्षम काय आहेत आणि लोकांनी सुप्रिया पोहरे यांनाच मतदान का करावं, तुमच्यात वेगळेपण काय? बरोबर, मी एक उच्च शिक्षित, मी प्राध्यापक म्हणून काम करते, मी उच्च शिक्षित आहे, जेणेकरून मला प्रशासनामध्ये काय बोलायचे, काय मुद्दे मांडायचे, कसं काम करायचं ह्या गोष्टीचा अनुभव आहे. आणि माझे जे विजन आहे ते क्लिअर आहे, ज्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये, ते मला आणायचं आहे. महिलांसाठी प्रसाधन गृह नाहीये, गजानन मंदिर ते तरोडा नाकापर्यंत जो काही बुधवारचा आठवडी बाजार भरतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला येतात, जेणेकरून तिथे एकही प्रसाधन गृह नाहीये, ते प्रसाधन गृह मला आणायचे. उद्यानं नाहीयेत, क्रीडांगण नाहीयेत, जलतरणिका नाहीयेत आणि बऱ्याचदा आपले जे काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्यासाठी वाचनालय नाहीयेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मला पोलीस प्रशासनाच्या मदतीने मला जे रात्रीची गस्ती आहे पोलीस प्रशासनाची ती मला वाढवायची आहे, जेणेकरून महिलांचं जे काही सुरक्षा आहे त्याच्याकडे माझा जास्तीत जास्त कल असेल. आणि प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी असेल किंवा जिथे गर्दी नाही अशा ठिकाणी मला CCTV बसवायचे, जेणेकरून महिला सुरक्षित राहतील. नक्की. एकंदरीत तुम्ही आता राष्ट्रवादीमध्ये देखील करा, जी आपली काही काँग्रेसच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून तुम्ही काय करता, जी कार्यकर्त्याची टीम होती, फळी होती, ती आजही आपल्यासोबत टिकून राहील? नाही, काँग्रेसचं जर बघायला गेलं तर बरेचदा आता जर बघितलं, एक जवान होते ज्यांनी भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी सोबत एक फोटो काढला आणि त्यांनी तो डीपी वरती, फेसबुकच्या पेजवरती ठेवला, म्हणून त्यांची नोकरी गेलेली. तर असे सुद्धा उमेदवार होते. आणि वरतून जेव्हा मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आमचे राहुलजी गांधी असतील, त्यांनी सुद्धा इथल्या पक्षश्रेष्ठींना कॉल करून सांगितलं की ह्या उमेदवाराला तुम्ही तिकीट द्या. अशा उमेदवाराला सुद्धा तिकीट
नाकारलेलं असेल, त्याने त्याची नोकरी घातली, त्याने त्याचं पूर्ण आयुष्य अंधारात घातलं. जर तुम्ही अशा दावेदाराला सुद्धा जर तिकीट देत नसाल, आणि अशी बरेचसे प्रबळ दावेदार होते, त्यांचं प्रत्येकाचं फक्त 1-2% जर बघितलं तर बाकी असे फुसके बॉम्ब त्यांनी दिलेले आहेत. पडेल उमेदवार काँग्रेसने यावेळेस दिलेले आहेत. तर मला असं वाटतं की पूर्णपणे काँग्रेस पक्ष, इथला स्थानिक काँग्रेस पक्ष कम्प्लिटली मॅनेज झालेला आहे. नक्की आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीनंतर काँग्रेसला कुठे धक्का बसलेला वाटते? धक्का येईल काही? धक्का तुम्ही काँग्रेसचे जे काही दावेदार आहेत, उमेदवार आहेत, तुम्ही त्यांना बोलवा, आणि मी तर म्हणते एक डेबिट होऊ देत, सगळ्यांना बोलवा आणि डेबिट होऊ देत. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथंच होऊन जाईल की कोण खरंच प्रबळ आहे आणि कोण नाही येते. नक्कीच ताईला प्रचंड कॉन्फिडन्स आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा ताई अभ्यास नेतृत्व असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे बोलले. या संदर्भात आपली काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा. ताई, जाता जाता तुमच्या संपूर्ण प्रभागातील जनतेना सगळ्यांना काय आवाहन कराल, काय सांगा? मी प्रभाग क्रमांक 1 मधून मी सुप्रिया मारुतीराव पोहरे, सुनीता यादवराव कल्याणकर आणि अंगद बाळासाहेब नेवल, तर ही आमची पॅनल टीम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. तर सगळ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त मतांनी आम्हाला यावेळेस विजयी करा. तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाची गरज आहे, आणि आम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवा. आपल्या प्रभागाची सगळीच कामं आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण वेळ काढून युवाराजी चॅनलच्या मध्ये संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. या प्रश्नासंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की युवाराजी न्यूजच्या कॉमेंट बॉक्सवर टाकून आम्हाला कळवा. पुन्हा देखील भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.